लिसन, सोलार सिस्टीम. सोलार सिस्टीम मधलं जे प्लॅनेट सिक्वेन्स आहे हे आपण रिमेंबर करू शकत नाही, लक्षात राहत नाही, सिक्वेन्स चुकते. आणि मग आता सोलार सिस्टीम, सन अँड अदर प्लॅनेट्स कसे लक्षात ठेवायचे? एक सिंपल सुंदर वाक्य कोणतं? बना माझ्यासोबत. माय व्हेरी एज्युकेटेड मदर just served us noodles. My very educated mother just served us noodles. या पण सेंटेन्सचे दोन पार्ट करायचे. पहिला माय व्हेरी एज्युकेटेड मदर, दुसरा जस्ट सर्व्ड अस नूडल्स. आता प्लॅनेटची नावं कसे लक्षात ठेवायचे? एम फॉर, बघा याच्यातलं एम फॉर मर्क्युरी, व्ही फॉर व्हेनस, ई फॉर अर्थ, इथलं एम फॉर मार्स, जे फॉर ज्युपिटर, एस फॉर सॅटर्न, यू फॉर युरेनस, एन फॉर नेपच्यून. Once again बोलो मेरे साथ. My very educated mother just served us noodles. M for Mercury, V for Venus, E for Earth, M for Mars, J for Jupiter, S for Saturn, U for Uranus आणि नेपच्यून. हे सिरियल जर तुम्ही घेतलं या वाक्याचे सेंटेन्सचं, माय व्हेरी एज्युकेटेड मदर, प्रत्येकाचे फर्स्ट लेटर घ्या आणि फर्स्ट लेटर लक्षात ठेवा, त्याच्यापासून प्लैनेट की नाम लक्षात ठेवा. मर्क्यूरी सबसे क्लोज है सूरज के, उसके बाद में वेनस शुक्र तारा त्याला म्हणतो तुम्ही, अर्थ पृथ्वी आपली, मार्स मंगळ ग्रह त्याला रेड प्लॅनेट पण म्हणतात. का बरं रेड प्लॅनेट म्हणतात? लाल दिसतो तो, कारण तिथे आयर्न जास्त आहे. ज्युपिटर गुरु ग्रह सगळ्यात मोठा ग्रह ज्युपिटर. आणि सॅटर्नचं वैशिष्ट्य आहे त्याची डेन्सिटी एवढी कमी आहे. एस फॉर सॅटर्न, शनी ग्रह, त्याच्याभोवती पट्टे आहेत असे आईसचे, आणि तो इतका त्याची डेन्सिटी एवढी कमी आहे काय, त्याला जर एखाद्या समुद्रात ठेवलं तर तो त्याच्यावर तरंगतो, त्याची डेन्सिटी एवढी कमी आहे बॉल सारखा. आणि यू फॉर युरेनस सबसे दूर है वो, एन फॉर नेपच्यून सबसे दूर है. तिथं फक्त बर्फ बर्फ बर्फच तुम्हाला पाहायला मिळतो. यस, गॉट इट. थँक्यू.